नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर जे ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तसं बघायला तर मकर संक्रांत आहे. संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज संक्रांत असूनसुद्धा बागेमध्ये यावं लागते, पण हरकत नाही. काय शेतकऱ्यांसाठी काम करताना या गोष्टी बेर कराव्याच लागतील. तर आज आपण या ठिकाणी गणेशगुळे रत्नागिरी या ठिकाणी आलेलो आहे. इथं आपण बघू शकतो की आंबा बागेमध्ये कशा पद्धतीनं फवारणी केली जाते. इथं बघू शकतो आपण झाडावरती ही लोक चढून मॅन्युअली फवारणी चालू आहे सध्या. वीस 25-30 फुटापर्यंत स्प्रे फवारला जातो. आपण पाहू शकता अशी मेहनत शेतकऱ्यांना घ्यावी लागते. हे बघा, स्वतःच्या जीवावरती उदार होऊन फवारणी करून आंबा पिकवला जातो. आपण बघू शकता. कीड कंट्रोल व्हायची असेल तर पूर्ण शेंड्यापर्यंत फवारणी मारावी लागते. हे बघा, असे एका HTP पंपाला 3 गन चालू आहेत सध्या. पूर्ण झाड धुवून काढलं जातं. त्याच्यामुळे कमीत कमी एक 50-100 लिटर पाणी एका झाडाला लागतं. इधर कितना पानी हुआ अभी तक? अच्छा, तुम रखवाले के लिए हो क्या? अच्छा अच्छा, क्या नाम है तुम्हारा? मेरा नंदा थापा है। नंदा थापा। नेपाल से हो? हाँ जी। अच्छा, ठीक. इधर कुछ बिपट्या वगैरह है क्या? शेर बीर है क्या इधर? हाँ हाँ है। किधर है? बघा, इथं बिबट्या वगैरे फिरतात. अशा पद्धतीनं झाड पूर्ण चारी बाजूनी धुवून घेतलं जातं व्यवस्थित. कारण तोडतोडा असेल, थ्रिप्स असेल, याचं कंट्रोल मिळावा, बुरशी असेल. हे बघा शेतकरी मित्रांनो, पूर्णपणे ही जमीन पानं ओली झालेली आहे. एवढी फवारणी केली जाते, त्याशिवाय कंट्रोल मिळत नाही. तुडतुडा असेल किंवा इतर किडींना. आणि एवढं करूनही वातावरणातील बदलामुळे मोहर ड्रॉपिंग असेल किंवा कणी सेटिंग न होता ड्रॉपिंग होते किंवा सेट झालेली कैरीही ड्रॉप होते. अशा पद्धतीच्या नैसर्गिक आपत्तीनं सामोरे जाऊन शेतकरी आंबा पिकवतो. आपण जो आंबा खातो तो एवढा सहजासहजी आपल्याला येत नाही. त्या पाठीमागे शेतकऱ्यांची खूप मेहनत आहे. हे पाहू शकता, इकडे पण फवारणी चालू आहे. 3 ते 4 गन चालू आहेत सध्या. ऊपर से मारो ना, इधर से. बघा, बाग मोहर सेटिंग अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो, ही बाग कराराची आहे, म्हटलं म्हणजेच ॲग्रीमेंटची आहे 1 वर्षाच्या. आता ही बाग ज्या मालकाकडून घेतली जाते तिला 1 वर्षाचे पैसे देऊन तिच्यावरती फवारणी करून मग उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क एवढी राहते की जर बाग कमी मोहरली किंवा सेटिंग कमी आलं तर
पैसे फुकट जातात. त्याच्यामुळं चांगली मेहनत करून उत्पादन तर घ्यावं लागतं. म्हणून प्रचंड प्रमाणात 8 ते 10 फवारण्या करून उत्पादन घेतात. अशा पद्धतीचा हा रत्नागिरी जिल्ह्यातील बाग आहे. मित्रांनो, नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.